हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण? अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. तर ना फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी हे शेअर करणार आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये जसं की आता मला व्हायरल इन्फेक्शन चालूच आहे, तर त्यामुळे अजून कोणाला बाकीच्यांना घरातल्या दुसऱ्यांना होऊ नये. मी तरी समजा बाहेर वगैरे जाते कशासाठी, पण तसं बघायला गेलं तर मुलंसुद्धा जातच असतात आपले. आणि जरी आपण घरामध्ये किती जरी हायजीन ठेवलं ना, मुलं आपले स्कूलला कॉलेजला जातातच, त्यामुळे मग मुलांसोबत जर्म्स न येता थोडीच राहणार आहे. तर न ह्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना व्हायरल इन्फेक्शन होतं. त्यामुळे ना एक गृहिणी म्हणून माझाही थोडासा छोटूसा असा प्रयत्न आहे माझ्या घराला हेल्दी आणि हायजीन ठेवण्यासाठीचा. तर मी म्हटलं की चला आता मी तुमच्याशी ना मी माझं किचन कसं हेल्दी ठेवते, हायजीन ठेवते. म्हणजे हायजीन राहिलं की हेल्दी ऑटोमॅटिकली होतच ना माणूस. तर त्यामुळे मग आता मी तुमच्याशी हे शेअर करत आहे. थोडेसेच भांडे राहिले होते किचनवरती, तर म्हटलं तेही घासून टाकते आणि नंतर बघा मी किचन वगैरे एवढं स्वच्छ आणि क्लीन केलेला होता. तर ते सुद्धा म्हटलं तुमच्याशी शेअर करावं ना. तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे, ज्या कोणी गृहिणी आहेत त्या स्वयंपाक करणं आणि किचन मॅनेज करणं हे ना एक तारेवरची कसरत असल्यासारखंच मला तर फील होतं. कारण ना थोडंसं जरी दुर्लक्ष झालं की एवढा मोठा पसारा पडून जातो आणि मग ते आता नाही तर मग तरी आपल्यालाच आवरायचं राहतं ना. म्हणून मग आपण असा विचार करतो की चला आता आपल्यालाच कधीतरी आवरायचं आहे तर आपणच आवरलं पाहिजे आणि जेवढं लवकर होईल तेवढं आपल्याला दिसतानाही छान दिसतं. चला तर आता मी भांडे वगैरे तर घासूनच घेतलेले आहेत, पण आता मात्र मोठी कसरत होती ती म्हणजे किचन स्वच्छ करायची, गॅस घासून घ्यायचा. तर आता इथे मी न भांडे वगैरे जे घासलेले आहेत तर ते भांडे उचलते आणि खाली किचन खाली ठेवते, जेणेकरून की काउंटर टॉप मी जेव्हा केव्हा क्लीन करेन ना तर तेव्हा मला काय डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी ही काळजी घेत असते की सगळं काही किचनवरचं बाजूला वगैरे ठेवते. आणि मग मात्र किचनला आवरायलाही मस्त वाटतं. म्हणजे मला तरी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे की आपलं किचन हायजीन राहण्यासाठी ना किचनमध्ये स्वच्छता ही फार महत्त्वाची असते. तर त्यासाठीच आता मी म्हटलं तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्या. नुकताच स्वयंपाक वगैरे करून झालेला होता, दुपारचे जेवणंसुद्धा झालेले होते आणि त्यानंतर मात्र मी असा विचार केला की आज बाकी काही दाखवण्यापेक्षा ना तर आपण आज आता आता असेही भांडे मला असेच घासायचे होते, तर म्हटलं हेच आपण ह्याच्यावरतीच एक व्हिडिओ तयार करूया. भांडी वगैरे घासून झाल्याच्या नंतर मात्र मी आता गॅस घासायला घेतलेला आहे. कारण ना गॅसवरती काल माझ्या मिस्टरांनी ना पालकचे भजी केले होते, तर खूप हे झालं होतं. म्हणजे मी तसं कालही क्लीनच केलं होतं, पण थोडंसं नाही का असं तळण-वळण झालं की आपला किचन थोडासा गॅस थोडासा तेलकटच राहतो. आणि मला तरी असं होतं की मी जोपर्यंत त्याला विम जेल आणि घसघस घासणीने घासत नाही ना तोपर्यंत माझं काय मनच लागत नाही. तर ना इथे आता हे सुद्धा झालेलं होतं की किचनच्या वरती तेलकट वगैरे सुद्धा उडालेलं होतं. म्हणजे खूप काय नव्हतं, पण जे काय रात्री झालेलं होतं ना तर तेच होतं. मी जेव्हा किचनच्या स्टाईल घासत होते ना तेव्हा माझ्या मनामध्ये एक असं आलं ना अचानक की मी जेव्हा छोटी होते ना, म्हणजे खूपच अगदी अगदी म्हणजे 1ली 2रीला जायच्या वेळेसच्या असे असेल ना, तर तेव्हा आमच्या घरी ना म्हणजे गावाकडं माळवंद तुम्हाला माहिती आहे का? पहिले जुनी घरं माळवंद म्हणायचे त्याला. तर तसलं माळवंद आमच्याकडे होतं आणि ना स्वयंपाक वगैरे झाला किंवा करायच्या आधी सकाळी उठल्यावर पारुसं जेव्हा काढतो तेव्हा माझी आई ना असं सारवण वगैरे घ्यायची. तर मी किचन साफ करताना खरंच सांगते तुम्हाला मला तीच आठवण झाली. तर म्हणजे काही असो म्हणजे काय जुन्या पद्धतीचा असो किंवा नवीन मॉड्युलर पद्धतीचा असो, तर किचन मात्र साफ करण्याची पद्धत तीच आहे बरं का. फक्त एवढंच की तिकडे ना शेणानी वगैरे सारवायचे किंवा पांढऱ्या मातीने चुलीला वगैरे. अजूनही आमच्या गावाकडं म्हणजे चूल वगैरे आहे आणि त्याला सारवून वगैरे घेतात. म्हणजे आम्ही पण इथं करतो बरं का चुलीवरती, पण जी काय गावाकडची फिलिंग राहते ना तर ती नाही येत. इथं तसल्या सिमेंटच्या चूल वगैरे करून आणलेल्या आहेत आमच्या आजूबाजूच्यांनी. तर म्हणजे म्हणजे तो फीलच येत नाहीये. तर मला तेच सांगायचं होतं की म्हणजे असं म्हणतात ना, की जुनं ते सोनं. म्हणजे कुठलीही गोष्ट करा आपल्याला म्हणजे त्यातून जुन्या गोष्टींची
म्हणजे उणीव ही भासवतेच ही म्हणजे कुठली आपण ही आता आजकालच्या ह्याच्यामध्ये कसं झालंय ना, की प्रत्येक गोष्ट किचनमध्ये स्टाईल आली म्हणा किंवा व्हॉटएव्हर जे काही असेल ते जे काही नवीन निघालंय ते. पण ते करूनही एवढं समाधान नाही भेटत जे की आपल्याला पहिलं म्हणजे होतं आपली आई, आजी. मला तरी वाटतंय ना तुम्ही प्रत्येकजण ह्या गोष्टी तर मिस करतच असाल. तर असो आता बराच वेळ झाला आपण विषय खूप मागे-मागे घेतलेला आहे आणि खूप जुन्या वगैरे आठवणी ताज्या झाल्या. तर ना आता इथे माझं किचन वगैरे घासून झालेलं होतं. म्हटलं आता सिंक वगैरे आणि नळसुद्धा घासायचा होता, तर ते सुद्धा घासून घेत आहे आणि बाकीचं राहिलेलं सुद्धा तुम्ही बघतच आहात. तर ना भांडे वगैरे झाल्याच्यानंतर आपण ज्याच्यामध्ये विम जेल घेतो तो बॉक्स आणि ती घासणी आपला विम जेलचा जे आपण घेतो ती बॉटल व्यवस्थित धुवून वगैरे ठेवलं ना, की खरंच खूप छान वाटतं आणि नेक्स्ट टाईम आपल्यालाही यूज करायला इझी जातं. त्यामुळं मग मी ह्या सगळ्या गोष्टी करूनच ठेवत असते. तर आता इथं म्हटलं तारेच्या घासणीने पुन्हा एकदा आपण सिंक घासून घ्यावं जेणेकरून की काही राहिलेलं असेल ना तर जी की साधी घासणी आहे तर तिच्याने एवढं काय व्यवस्थित निघत नाही म्हणून मग मी इथं ह्या घासणीने घासत आहे. तर ते सुद्धा घासून झालेलं होतं माझं. आता चला सगळ्या गोष्टी व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून दिल्याच्यानंतर अजूनच छान दिसणार आहे आपलं किचन. बाय द वे असं आपण जर का आवरून वगैरे ठेवलं तर म्हणजे मच्छर कमी होतात, माशासुद्धा आपल्या किचनवरती बसत नाही आहेत. मग त्यामुळे मग मी असा विचार करते की नाही हो आणि मला ही एक सवय आहे की मी जेव्हा केव्हा किचन मोठा किंवा काय घासून वगैरे घेते ना, तर तेव्हा मी एक ओलं फडकं आणि एक सुकं फडकं तर घेतच असते. जेणेकरून ना ओल्या फडक्याने पुसून घेतलं ना, की सुक्या कपड्याने सुद्धा आपण लगेचच कोरडं करायचं. बाय द वे आजच्या व्हिडिओचा व्हॉईस ना तुम्हाला थोडासा अडकत-अडकत आल्यासारखा येत असेल. कारण माझा तुम्हाला तर माहीतच आहे, की मला इन्फेक्शन लागलेलं आहे. तर ते थोडंसं आता यायला येतं आणि जायला थोडासा वेळच लागतो ना. तर त्यामुळे तर आता मी सगळ्या वस्तू जागच्या जागी घेते ठेवून. जिथलं-जिथलं आवरून घेतलेलं आहे, तिथल्या सगळ्या वस्तू ठेवून देते. आणि हे प्लांट वगैरे मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलेलेच आहेत. तर हे सुद्धा त्यांच्या जागी ठेवून दिलं ना, म्हणजे मग आपणही व्यवस्थित पुसून वगैरे घेता येईल. तर ना आता इथे मी सुक्या कपड्याने वगैरे पुसून घेते. आधी हे राहिलेलं बाकीचं पण घेते ना, ओल्या कपड्यानेच पुसून घेते. तर तुम्ही बघू शकता किचनवरही किती सुंदर आणि किती छान दिसत आहे ना. एकदम असं वरची लाईट पडलेली त्या किचनवरती चमकत आहे. तर अशी काहीतरी मी साफसफाई केलेली आहे. चला तर आता तुम्हाला किचनवरती दिसतच असेल किती छान दिसतंय किचन माझा. तर अशा प्रकारे मी काय केलेली आहे माझी हे. तर आता हे बाकीचं सुद्धा राहिलेलं जे काय आहे ना, तर ते मी घेते पुसून आणि खालचा गॅससुद्धा वरती ठेवायचा आहे. गॅसला आणि ह्यालासुद्धा मला कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं आहे. जेणेकरून म्हणजे पटकून सुकल्याही जाईल आणि मला बाकीचेही कामं करायचे आहेत. तर मग त्याच्यासाठी सुद्धा आपलं किचन रेडी होईल. फायनली किचन काउंटर टॉप ना आपला कोरड्या फडक्याने पुसून घेतल्याच्या नंतर मात्र मी आता गॅस वगैरे वरती घेतलेला आहे. तर गॅसला सुद्धा त्या फडक्याने मग कोरड्या फडक्यानेच मी पुसून घेतलेलं आहे. नंतर म्हटलं लगेचच त्याच्या कड्या वगैरे लावून घेऊया जेणेकरून पुन्हा काय होतं की मी ठेवते एका साईडला आणि शोधते एका साईडला. तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आपण कितीही काय केलं ना, तर काय असतं ना, की प्रत्येक गृहिणीला हेही माहितीच असेल, की त्यांच्या मिस्टरांकडून पाहिजे तेवढं कौतुक भेटत नाही. तर उलट ते म्हणतात, की "नाही, तू काहीतरी उद्योग करतच राहते आणि हे नाही ते नाही ते." मेन म्हणजे काय होतं ना, कधीतरी तेही किचनमध्ये येतात आणि मग त्यांचं असं होतं ना, की "हे इथं होतं मागच्या वेळेस, मग ते कुठं गेलं? आता भेटत नाहीये." मग असं होतं. तर त्यामुळेच मिस्टरांच्या म्हणण्यानुसार मग मी पुन्हा हा जो रॅक आहे ना, तर हा रॅक मी पुन्हा इकडे शिफ्ट करतीये. तर मी शिफ्ट करण्यासाठी नाही का म्हणजे त्याच्यावर टाकण्यासाठी हा पेपर सुद्धा घेतलेला आहे. हा ना मुलांच्या नोटबुकमधला निघालेला होता. तर म्हटलं असाच वेस्ट जाऊ देण्यापेक्षा काहीतरी आपल्यालाही उपयोगाला येईल. तर चला मी हे करते. सर्वात आधी तर हे चाकूंचं हे मी मागच्या वेळेस डीमार्ट मधून आणलेलं नाही का,
तर तेच मी विचार करत होते की कशासाठी यूज करू. पण ना मग नंतर विचार केला नाही आपण हे चाकूसाठी पण, किंवा मग ना आपण मेकअपचे ब्रश वगैरे घेतो ना, तर त्याच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे बरं का. म्हणजे मी बऱ्याच असं विचार करून करून ट्राय केल्याच्या नंतर मला असं म्हणजे लक्षात आलं की नाही आपण हे ब्रशसाठी सुद्धा यूज करू शकतो. तर चला मी आधी हे करते. थोडंसं पुसून वगैरे घेते आणि त्याला आपण आणि ह्यामध्ये चम्मच वगैरे ठेवलेले आहेत, तर हे पण इथंच ठेवून देते. मला असं वाटतं ह्या दोन्हीची जागा आपण चेंज करावी. ऍक्च्युली मला हे घासायचंच होतं बरं का, पण आता म्हटलं जाऊ द्या, थोडं म्हणजे नाही का, थोडासा पाऊस जाऊ दे, म्हणजे कसं थोडंसं सुकलं पण तर पाहिजे ना, नाहीतर मग आधीच तर पावसामुळं मीठ मिरचू वगैरे हे थोडंसं नाही का मॉइश्चर पकडल्यासारखं होतं, आणि मग त्यात हे आपण असं घासाघाशी केली आणि मग ते व्यवस्थित नाही सुकलं की मग झालंच. तर आता फायनली मी व्यवस्थित असा पुसून सुद्धा घेतलाय. आणि हे असं ट्राय करते मी ठेवण्यासाठी, म्हणजे काय होईल की सगळं व्यवस्थित दिसेल तुम्हाला, हे बघताना व्यवस्थित वाटेल. ही न कात्री माझ्या मशीनची आहे. घासून नाही तर नाही, जरा पुसून तरी घेते म्हणजे बरं वाटेल. हे तर रोज मी वरचे वर पुसतच असते, पण तरीही घेते पुसून. आणि ह्यामध्ये हळद होती, तर हळद आता संपली आहे, तर हे असंच ठेवते, ह्याला काय पुसत वगैरे नाही, उद्या वगैरे घासेल ह्याला. तर हे असं काहीतरी ऑर्गनाइज केले. तर आता किचन छान वाटतोय, तर मी तुम्हाला पूर्ण एकदा किचन दाखवते कसं. तर न मंडळी, तुम्ही बघू शकता माझा किचन आता तुम्हाला दाखवण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेला आहे. हायजीन आणि हेल्दी किचन म्हणू शकता तुम्ही माझ्या किचनला. तर फायनली हे अशी काय मी किचनची छोटीशी मिनी टूरही म्हटलं तरी हरकत नाही. तर आपण काहीतरी वेगळं केल्याच्यानंतर जी काय उत्सुकता राहते ना दाखवायची, ती तुम्हाला माझ्या बोलण्यातून, म्हणजे माझा हा आवाज बसलेला आहे तरीही तुम्हाला माझ्या बोलण्यातून ते समजूनच येत असेल. तर मी हे इथं जे बोर्ड दाखवते ना, तर तिथं मी ऑनलाईन काहीतरी ऑर्डर केलेलं आहे तिथं लावण्यासाठी. ते आल्याच्यानंतर तुम्हाला ते बघायलाच भेटेल. बाय द वे, आजचा माझा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.